नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मध्ये एकूण 17 उदाहरणे आहेत। त्यापैकी पहिली 9 उदाहरणे आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। उर्वरित 8 उदाहरणे आपण पार्ट 2 करणार आहोत, त्यामध्ये अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा। चौकोन PQRS मध्ये कोन P बरोबर कोन R बरोबर 108 अंश। याचा अर्थ काय होतो? P या कोणाचंही माप 108 अंश आहे आणि R या कोणाचे मापसुद्धा 108 अंश आहे। कोन Q बरोबर कोन S बरोबर 72 अंश। तर पुढीलपैकी कोणत्या बाजू समांतर आहेत? तर आपल्याला समांतर बाजू कोणत्या आहेत ते शोधायचे आहेत। तर आपण प्रथम काय करूया, चौकोन काढूया। कोन P आणि कोन R 108 अंश म्हणजेच विशाल कोन आहे। इथून नावं देऊ आपण P, Q, R, S। आता हे दोघे विशाल कोन झाले, P आणि R 108 अंशाचे। Q आणि S लघु कोन आहेत 72 अंशाचे। याचा अर्थ हा समांतरभुज चौकोन आहे, सम्मुख कोन एकरूप आहेत, म्हणजे बाजू PS आणि बाजू QR समांतर असतील, तसेच बाजू PQ आणि बाजू SR समांतर असतील। आता PS आणि QR हा पर्याय आहे का पाहूया। पहिला आहे PQ आणि QR नाही, PQ आणि SR, PQ आणि SR बरोबर आहे। पर्याय क्रमांक B, PQ आणि SR या दोन बाजू काय आहेत, समांतर आहेत। PS आणि QR दिलेला आहे का पाहू। PS आहे पण QR नाही, इथं पण PS आहे पण QR नाही, म्हणजे त्यांनी एक जोडी दिलेली आहे PQ आणि SR, म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय B। त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील विधाने वाचा, त्याखाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा। पहिलं विधान आहे, आयताचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। विद्यार्थी मित्रांनो, आयताचे कर्ण दुभाजक असतात पण लंबदुभाजक नसतात, म्हणजे पहिले विधान चुकीचे आहे। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हे विधान बरोबर आहे। समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हेही विधान चुकीचं आहे। पतंगाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात, हेही चुकीचं आहे, कारण एकाच कर्णाचे विभाजन होते, म्हणजे ते दोघांचे विभाजन होत नाही। म्हणजे विधान क्रमांक 2 सत्य आहे आणि बाकीचे असत्य आहेत। आता पर्याय पाहू। पहिला पर्याय विधान 2 आणि 3 सत्य आहे, नाही येणार। दुसरा पर्याय फक्त B विधान सत्य आहे, फक्त विधान 2 सत्य आहे, बरोबर आहे। B काय आहे, फक्त विधान 2 सत्य आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुमचं उत्तर काय येणार आहे, B हा पर्याय, फक्त विधान 2 सत्य आहे। पुढे तिसरा प्रश्न, 19चा घन बरोबर 6859, त्यावरून घनमुळात 0.006859 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कसं शोधायचं पहा। पर्याय आपल्या समोर आहेत आणि 0.006859चं घनमूळ काढायचं आहे। तर अजिबात उदाहरण न सोडवता आपल्याला उत्तर काढायचं आहे, कारण फक्त पॉईंट कुठे द्यायचा हे आपल्याला समजायला हवं। पहा, 19चा घन होता 6859 आणि या ठिकाणी 0.006859चं घनमूळ विचारले, तर इथं किती घरानंतर दशांश चिन्ह दिले हे नीट पाहायचं। तर इथं 1 2 3 4 5 6 घरानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे। आता घनामध्ये घनमुळामध्ये घनामध्ये 6 घरानंतर दशांश चिन्ह दिले, म्हणजे घनमुळामध्ये त्याचे 3 भाग होतील, 2 2 2 बेत्रिक 6, म्हणजेच 2 घरानंतर दशांश चिन्ह येईल, म्हणजेच 19ला 2 घरानंतर म्हणजेच 1 2 आणि पॉईंट 0, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 0.19। 0.19 पर्याय कोणता आहे, तर D आहे। पहा काय केले, नीट लक्षात घ्या। या ठिकाणी 6 घरानंतर दशांश चिन्ह आहे, पण त्याचा आपल्याला घनमूळ घ्यायचा आहे। मग घनमूळ म्हणजे तिसरे मूळ, म्हणून त्या 6चा तिसरा भाग, 2 2 2 2 बेत्रिक 6,
म्हणून 2 घरानंतर दशांश चिन्ह आलं म्हणजे आपलं उत्तर आलं 0.19. पर्याय क्रमांक डी 0.19. या पद्धतीने हे बहुपर्यायी प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न दुसरा, पुढील संख्यांची घनमुळे काढा. त्यामध्ये पहिला दिलेला आहे 5832. आता 5832चं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. या ठिकाणी उदाहरण सोडवलेलं आहे. आता एकक स्थानी 2 आहेत म्हणजे ही समसंख्या आहे आणि समसंख्या आहे म्हणजे 2ने तर निश्चित भाग जाईल, पण मोठी संख्या आहे म्हणून या ठिकाणी 8ने भाग लावलेला आहे. आता 5832 8 गुणिले 729 डायरेक्ट कसे आले, तुम्ही कसे सोडवणार तर करून पाहायचं. 5832 भागिले 8 केले. तुम्ही जर दोनाने भागलं आणि अवयव पाडले तरी काही हरकत नाही. 8 7 56, बाकी राहिली 2, उतरवून घेतले 3. 8 2 16, 23मधून 16 गेले, 7 राहिले आणि हे 72. 2 उतरून घेतले, 8 9 72 म्हणजे किती आले 729. म्हणून 8 गुणिले 729. आता 729 हा 9चा घन आहे म्हणजेच 8 गुणिले 9. पुन्हा 729ला 9ने भागलं किंवा 7 आणि 2 9 9 18. 729ला 9ने भाग जातो. 8 गुणिले 9 गुणिले 9 8 72 9 1 9. 81च्या अवयव पुन्हा 9 गुणिले 9. पण 8 हा 2चा घन आहे म्हणजेच काय बा 8 हा 2चा घन म्हणजे या ठिकाणी काय लावावं लागेल 2चा घन गुणिले 9चा घन आणि 2चा घन गुणिले 9चा घन म्हणजेच काय घनमूळ घ्यायचं आहे. 5832चे घनमूळ बरोबर 2 गुणिले 9 बरोबर 18. लक्षात आले का पहा. 8च्या अवयव काय पडतील 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि या ठिकाणी 9 3 वेळा आहेत 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजेच 2चा घन गुणिले 9चा घन आणि 2चा घन गुणिले 9चा घन म्हणजेच काय घनमूळ घेताना हा घन निघून जाईल. 2 गुणिले 9 92 18 म्हणून घनमूळ किती आले 5832चे घनमूळ बरोबर 18. पुढील प्रश्न 4096. आता इथंसुद्धा 8ने भाग लावलेला आहे. 4096ला 8ने भागून बघा 512 येतील. 512ला 8ने भाग जातो, 8चा घन येतो म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 64 येतील. पुन्हा 64चे अवयव 8 8 64 म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. आता हा 8चे अवयव काय पडणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा घन गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 8चा घन म्हणजेच 2 गुणिले 8 2 8 16. याचा अर्थ 4096चं घनमूळ काय आलं 16. तर या पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणे सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 3, m समानुपाती n जेव्हा m बरोबर 25 तेव्हा n बरोबर 15. यावरून पहिलं विधान आहे n बरोबर 87 असताना m बरोबर किती आणि दुसरं आहे m बरोबर 155 असताना n बरोबर किती. आता या ठिकाणी m समानुपाती n, m प्रपोर्शनल n दिलेला आहे म्हणजेच m बरोबर kn म्हणजेच m भागिले n बरोबर k. म्हणून k बरोबर m किती दिला आहे आपल्याला 25 आणि n किती दिला आहे 15. 5ने भाग जाईल 5 5 25 5 3 15 किती आला k 5/3. चला उदाहरण सोडूया. पहिलं उदाहरण m बरोबर kn. आपल्याला nची किंमत 87 दिली आणि kची किंमत आपण 5/3 काढलेली आहे. 5/3 गुणिले 87. 87 8 7 15 3ने भाग जातो 3 1 3 3 2 6 3 9 27. 5 गुणिले 29. 5 आणि 29 यांचा गुणाकार करा. काय येणार गुणाकार 29 5 145 म्हणजे mची किंमत काय आली 145. आता दुसरं उदाहरण काय आहे m बरोबर 155 तर n बरोबर किती. mची किंमत आहे 155 बरोबर kची किंमत आहे 5/3 गुणिले n. हा 5/3 इकडे आल्यावर 3/5 होईल. 155 गुणिले 3 भागिले 5 बरोबर n. 5 1 5 5 3 15 5 1 5 31 आले.
31 गुणिले 3, 3 एक्के 3, 3 त्रिक 9, म्हणजेच nची किंमत काय आली 93. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत. mची किंमत आली 145 आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये nची किंमत आली 93. पुढील प्रश्न क्रमांक 4. x आणि y यात व्यस्त चलन आहे. जेव्हा x बरोबर 12 तेव्हा y बरोबर 30 असते. जर x बरोबर 15 तर y बरोबर किती? जर y बरोबर 18 तर x बरोबर किती? पहा, x आणि y यात व्यस्त चलन आहे, म्हणजेच x व्यस्तानुपाती y, म्हणजेच x बरोबर k/y, म्हणजेच xy बरोबर k. आपल्याला xची किंमत 12 आणि yची किंमत 30 दिलेली आहे. 12 गुणिले 30 बरोबर k. 12 0 0, 12 त्रिक 36, केची किंमत आली 360. आता पहिलं उदाहरण सोडूया. xy बरोबर k. xची किंमत आहे 15 गुणिले y बरोबर केची किंमत आहे 360, म्हणून y बरोबर 360 भागिले 15. भाग लावा. 15 दुने 30, 15 चौक 60. किती आली yची किंमत? 24 आली. दुसरं उदाहरण xy बरोबर k. या ठिकाणी y 18 दिला आहे आणि x काढायचा आहे. x गुणिले 18 बरोबर 360, म्हणून x बरोबर 360 भागिले 18. 18 दुणे 36, 18 0 0. xची किंमत किती आली? 20 आली. हे झालं उदाहरण क्रमांक 4. तर या पद्धतीने x आणि yच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. रचना आहे. एक रेषा L काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, सूचनेप्रमाणे कृती करत जायची. या ठिकाणी रेषा L काढलेली आहे. त्या रेषेपासून 3.5 सेमी अंतरावर एक समांतर रेषा काढा. आता या ठिकाणी त्यांनी बिंदूंची नावं वगैरे काही दिलेली नाहीत, फक्त रेषा L दिलेली आहे, ती आपण काढली. आता या ठिकाणी काय केलं तर रेषेवर 2 बिंदू घेतले आणि त्या बिंदूंना नाव दिले M आणि N. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. त्यानंतर काय केलं, या M आणि N बिंदूतून त्या रेषेला 2 लंब काढले. या ठिकाणी कोनमापक ठेवायचं किंवा तुमचा गुण्या ठेवायचा आणि 90 अंशाचा कोन करायचा. त्यानंतर काय करायचं, आपल्याला 3.5 सेमी अंतरावर समांतर रेषा काढायची. कंपास घ्यायचा. कंपासमध्ये 3.5 सेमी अंतर घ्यायचं. कंपासचं पोलादी टोक M बिंदूवर ठेवून ही जी लंब रेषा काढली त्या लंब रेषेला अशी काय करायचा, आर्क काढायचा. तसंच N वरती ठेवून या ठिकाणी दुसरा आर्क काढायचा आणि हे 2 बिंदू काय करायचे, जोडायचे. तिला नाव दिले रेषा N, इथं नाव दिले S आणि T. तर ही झाली रेषा Lला 3.5 सेमी अंतरावर रेषा N. आता या ठिकाणी 3.5 ऐवजी कोणतं जरी अंतर दिलं तरी कृती सेम येईल. फक्त 3.5 ऐवजी जे अंतर दिलं असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. तर इतका सोपा प्रश्न आहे हा, समांतर रेषा काढणे. पुढे प्रश्न क्रमांक 6. 256चा 5/7 ही संख्या कोणत्या संख्येच्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे ते लिहा. आता 256चा 5/7 कोणत्या संख्येच्या, म्हणजेच कोणत्या संख्येच्या, 256 या संख्येच्या कितव्या मुळाचा. आता मूळ आणि घात कसं ठरवायचं पहा. 5/7 जो छेदात असतो ते मूळ असतं आणि अंशात असतो तो घात असतो. कितव्या मुळाचा, तर 7व्या मुळाचा. कितवा घात, अंशामध्ये 5 आहे, 5वा घात. म्हणजे उत्तर काय येईल, 256 या संख्येच्या 7व्या मुळाचा 5वा घात. या पद्धतीने हा प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 7. विस्तार करा. आता या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत, आपण क्रमशः सोडवूया. 5x - 7 गुणिले 5x - 9. तर द्विपदीने द्विपदीला गुणायचं आहे. पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने आपण दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणूया. 5x कंसात 5x - 9 वजा
7 कंसात 5x वजा 9 बरोबर. गुणाकार करा. 5 5 25 x गुणिले x एक्सचा वर्ग वजा 5 9 45 x वजा 7 5 35 x वजा वजा अधिक होईल 7 9 63 बरोबर. आता या ठिकाणी वजा 45 x वजा 35 x ही सर्व पदे आहेत आणि दोघेही ऋण आहेत म्हणजे यांची बेरीज होईल 25 x वर्ग वजा बेरीज झाली तरी दोघांना असणारं समान चिन्ह येईल बेरजेला आणि ते वजा आहे 45 अधिक 35 किती झाले 80 x अधिक 63 हा आहे 5x वजा 7 आणि 5x वजा 9 यांचा गुणाकार किंवा यांचा विस्तार. तर या पद्धतीने हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे. आता यातला दुसरा उपप्रश्न 2x वजा 3y कंसाचा घन. तर विद्यार्थी मित्रांनो 2x वजा 3y कंसाचा घन हा प्रश्न आपण a वजा b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवणार आहोत. आता याचा विस्तार काय आहे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला आहे. a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा बीचा घन. आता या ठिकाणी a म्हणजे आपल्याकडे आहेत 2x वजा b म्हणजे आहेत 3y कंसाचा घन बरोबर. तर ज्या ज्या ठिकाणी a असेल तिथे आपण 2x लिहिणार आहोत आणि ज्या ठिकाणी b असेल तिथं आपण 3y लिहिणार आहोत. a घन म्हणजेच 2x कंसाचा घन वजा 3 गुणिले a वर्ग म्हणजेच 2xचा वर्ग गुणिले b म्हणजेच 3y अधिक 3 गुणिले a म्हणजे 2x गुणिले bचा वर्ग म्हणजेच 3yचा वर्ग वजा bचा घन म्हणजेच 3yचा घन. काय केलं आपण फक्त या विस्तार सूत्राप्रमाणे हे उदाहरणामध्ये मांडणी केली बरोबर. 2xचा घन 2चा घन 2 दुणे 4 4 दुणे 8 x घन वजा या 2चा वर्ग होईल 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 x वर्ग आणि हा y ह्या एक्सचा वर्ग येईल आणि हा y असाच येईल अधिक 3चा वर्ग 9 9 दुणे 18 18 त्रिक 54 म्हणजे या ठिकाणी किती येतील 54 x आणि हा yचा वर्ग होईल वजा 3y घन 3चा घन 27 आणि yचा घन y घन. तर हे आहे तुमचे उत्तर म्हणजेच या प्रश्नाचा विस्तार. तर विद्यार्थी मित्रांनो a वजा b कंसाचा घन ह्याचा विस्तार जर तुम्हाला माहीत असेल तर हे उदाहरण तुम्ही अगदी सहजपणे सोडवू शकता. चला पाहूया पुढील उदाहरण a अधिक 1/2 कंसाचा घन. आता या ठिकाणी आपल्याला a अधिक b कंसाचा घन या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा आहे. काय आहे याचा विस्तार a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक बीचा घन. चला तर मग किमती ठेवूया. a अधिक 1/2 कंसाचा घन. आता ज्या ठिकाणी a आहे त्या ठिकाणी aच येणार आहे आणि ज्या ठिकाणी b आहे त्या ठिकाणी मात्र 1/2 येणार आहेत. a घन अधिक 3a वर्ग गुणिले 1/2 अधिक 3a गुणिले 1/2 कंसाचा वर्ग अधिक 1/2 कंसाचा घन बरोबर. a घन अधिक हा 3 अंशात आहे हा 2 छेदात आहे म्हणजेच 3/2 a वर्ग अधिक आता 1/2चा वर्ग आहे 2चा वर्ग 4 होईल म्हणजेच 3/4 a अधिक 1/2चा घन करायचा 1चा घन एकच येईल 2चा घन 8 म्हणजे तुमचे उत्तर आले a घन अधिक 3/2 a वर्ग अधिक 3a/4 अधिक 1/8.
याप्रमाणे विस्तार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ही विस्तार सूत्रे माहीत असली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 8, एक विशालकोन त्रिकोण काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचनेप्रमाणे कोणत्याही मापाचा प्रथम एक काय करायचा, विशालकोन त्रिकोण काढायचा. त्या त्रिकोणाच्या सर्व मध्यगा काढून त्यांचा संपात बिंदू दाखवा. आता मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. आता हा शिरोबिंदू आहे, ही समोरची बाजू आहे, तिचा मध्यबिंदू पट्टीच्या सहाय्याने शोधायचा. म्हणजे समजा ही बाजू 4 सेमीची असेल तर मध्यबिंदू 2वर येईल. हा शिरोबिंदू हा मध्यबिंदू जोडायचा. असाच इथला मध्यबिंदू शोधायचा. हा शिरोबिंदू मध्यबिंदू जोडायचा, इथला शोधायचा आणि हा शिरोबिंदू मध्यबिंदू जोडायचा. तुम्हाला या ठिकाणी काय होईल, एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूमध्ये छेदणाऱ्या रेषा मिळतील आणि त्याला नाव काय दिलेलं आहे, जी. संपात बिंदू जी या अक्षराने आपण दाखवतो. आता या ठिकाणी बाजूंचे दुभाजक काढून परिकेंद्र पण दाखवलेलं आहे, पण काही याची गरज नाही. तर जी हा काय झाला, संपात बिंदू. तर या पद्धतीने तुम्हाला ही रचना काढायची आहे. प्रश्न क्रमांक 9, त्रिकोण ABC असा काढा की BC बरोबर 5.5, कोण ABC बरोबर 90 अंश, लेंग्थ AB बरोबर 4. या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू दाखवा. तर हा त्रिकोण काढून आपल्याला शिरोलंब संपात बिंदू दाखवायचा आहे. आता पहा, आपण शिरोलंब संपात बिंदू काढण्यापूर्वी हा त्रिकोण कसा काढायचा ते पाहूया. तर BC बाजू 5.5 आहे. या ठिकाणी रफ डायग्रॅम मी काढलेली आहे. तर BC काढून घ्यायची, तिचं माप असणार आहे 5.5. त्यानंतर B हा 90 अंशाचा कोन लंब टाकून घ्यायचा आणि इथं 90 अंशाचा कोन दाखवायचा. परत ABची लांबी आपल्याला दिलेली आहे 4. कंपासमध्ये 4 सेमी अंतर घेऊन पोलादी टोक इथं ठेवून असा आर्क काढायचा आणि तो बिंदू याशी जोडायचा. अशा पद्धतीने त्रिकोण ABC तयार होईल. अजून काय विचारले आपल्याला, तर या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू दाखवा असं सांगितलेलं आहे. आता यांचा शिरोलंब संपात बिंदू, काटकोन त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू कुठे असतो, तर काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. पहा, हा 90 अंश इथंच येणार आहे, हा 90 अंश इथंच येणार आहे. आता फक्त समोरचा काढायचा आहे. तर या B या बिंदूतून समोरच्या बाजूवर काय करायचा, लंब टाकायचा, जिथं 90 अंशाचा कोन, म्हणजे इथं 90 अंशाचा कोणाचा लंब टाकला की तो B या बिंदूतूनच जातो. म्हणजे B हा काय आहे, शिरोलंब संपात बिंदू. अशा पद्धतीने तुम्हाला हा त्रिकोण काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.